Thank you.
माझे संसार सुफळ झाला गे माय.
वरम पुंडलिकाय दातुं नेत्रे समागत्य तिष्ठं समानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं Go
तदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षुतं आदितं गुणरहितं सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री गुरुचरण ते नमस्कार ओम नमो सागर आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभू पवन झालो उच्चाराती. जेवढे पण साधू संत आहेत त्यांची मुखातून आलेली वचन अभंग ठरली का? त्यांना अनुग्रह होता म्हणून. त्या अनुग्रहाची आपल्याला महाराष्ट्रामध्ये 95% म्हणावं लागतं, नाही तर 99% मामा अनुग्रहाचं कोणाला ज्ञान नाही. 1% म्हणायचं, परंतु थोडस अतिशोक्ती होऊ नये म्हणून म्हणावं लागते 95%. अनुग्रह जर मिळाला तर जीवाचं कृतकृत्यता भाव व्यक्त होऊ शकतो, जीवनाचं साफल्य ठरू शकतं, नरदेहाचं प्रयोजन यथासांग झालं म्हणून समजू शकतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. कशासाठी आमच्यावर तुम्ही करुणा करा? आम्हाला अनुग्रह पाहिजे. तुमचा अनुग्रह लाभलो भवन चालू चराचरी. कोण बोलते? एकनाथ महाराज बोलतात. एकनाथ महाराजांना अनुग्रह कोणाचा आहे? जनार्दन स्वामींचा. आणि नाव कोणाचं घेतात? कोणाचाही अनुग्रह भेटला ज्ञानेश्वरांचा. कोणाचाही अनुग्रह भेटला विष्णू भगवंताचा अनुग्रह. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ कशासाठी? हरिपाठात नाचण्यासाठी आपण नाही का म्हणण्यासाठी आहे? कशासाठी आहे? आम्हाला तशी परंपरा लादली पाहिजे. आम्ही ज्या गुरूंकडून माळ घातलेली आहे त्या गुरूंकडून जर आम्हाला अनुग्रह भेटला असेल, अनुग्रह म्हणजे गुप्त ज्ञान, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला. आपण असं म्हटलं पाहिजे छाती ठोकपणे, ज्ञान गूढ गम्य भगवानला लादले, ज्ञान गूढ गम्य वैष्णवला लादले, असं आपण स्वतः म्हटलं पाहिजे. आणि ते गुप्त नाहीये, ते स्वरूप आहे आपलं. आपण नाम स्वरूप आहोत. आपण स्वतः प्रत्येकाचं शरीर, मनुष्याचं शरीर हे परमात्मा स्वरूप आहे, ते ईश्वर स्वरूप आहे, नाम स्वरूप आहे, रूप स्वरूप आहे. त्या
त्याची जाण फक्त संतांच्या पायाजवळ असल्यानंतर होते. संत काही जादूगार नाहीये, त्यांच्या गुरुनी त्यांना जो बोध दिलेला आहे तो पुढे फॉरवर्ड करतात. ते खिशातलं काढून देत नाही, त्यामुळे त्याचा मोबदल्याची सुद्धा अपेक्षा करत नाही. कीर्तन प्रवचन हे जे साधन आहे ना, हे देवाला रिझवायचंय, देवाला प्रसन्न करायचंय, ती आर्तता निर्माण करायची. देवा आम्हाला सोडव रे बाबा, याच्यातून सोडव. त्याची जाण आली पाहिजे, आणि त्याची जाण संकटाशिवाय येऊ शकत नाही. आज आपल्याला काय होतं सांगायला आपण आई साहेब गेल्या, कुठे गेल्या? आई तपास, आपला माणूस हरवलाय या जगामध्ये, शोधलं पाहिजे आपण. नातानी शोधलेलं आहे, त्यांनी नाही मागितली, त्यांच्याकडे नाही आणलं, पण हे सोडवतील त्यांना ज्यांनी घेतलेलं आहे. मातृ पितृ भात्र सपोत्र याची पावर आहे. त्या अनुग्रह म्हणजे सामान्य नाही, त्याच्याकडे आहे ना, त्यांनी भाव नसतो खायचा, पण त्यांचा मोठेपणा अबाधित आहे. सकळ देवांचे दैवत एकला संपूर्ण, की जेवढी दैवत आहे 33 कोटी दैवत, त्याच्यामध्ये मुख्य राम कृष्ण भगवान शिव ब्रह्मदेव या लेवलचे जरी असले ना, तरी त्यांना संताविना प्राप्ती नाही. त्यांना आवश्यकता नाहीये. का आवश्यकता नाही? ते या नगरीत आले, पण ते स्वतःला राम समजले नाही, म्हणून गरज नाही. पण तरी पण लोक त्यांना राम समजतात ना, म्हणून ते अनुग्रह घ्यायला गेले संत वशिष्ठांच्या चरणात. आपण या शरीरात आलो, पण आपण विसरलेलो आहे. आपण ठेवलेल्या नावाला हो देतो. उपजली बालकासी, बघा नाव नाही ते पासी, देवीने नाव सेव देते. लहान मुलाचं नाही सांगितलंय, हे महाराज लोकांचं सांगितलं. वाजवणाराचं, गाणाराचं, इंजिनियरचं, ड्रायव्हरचं, पंतप्रधान, सरपंच गावचे आपले, ते समजतात. त्यांना ते पद नव्हतं, त्यांना ते नाव नव्हतं, पण ते लहान मुलाने जसं उचललं तसं यांनी पण उचललं, त्याला नाव ठेवलेले. त्याप्रमाणे ईश्वराला नाव सुद्धा नाही, तो अनादि आहे, त्याला नाव नाही, रूप नाही. आणि असा बोध झाला पाहिजे. असा बोध ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय होणार नाही. आता मी धाडसाने बोलेन, नुसते अभंग तुकोबरायाचे गायले तरी होणार नाही. एक सोपी युक्ती वाटते, तुमच्या दोघांच्या हात जोडून विनंती करतो, तुमच्यासारख्या अशी महाराष्ट्रात बसले, त्यांना असं वाटतं गाणं म्हणजे नाहीये, अभंग पाठ करणे म्हणजे नाहीये, ते सोपं आहे. ओवी पाठ करून म्हणा बरं. तुकोबरायाचे अभंग सामान्य नाही, पण त्याला सामान्य लेवलला आणण्याचं काम चाललंय आमचं. गाऊन वाजून सांगून बस. त्याची अर्थता काय? त्यांना काय सांगायचंय? ठेवले आनंद येते शिसरावे म्हणजे काय सांगायचंय? एक दिनहीन जीव जो केलेला आहे, अर्थता घेऊन बाबा माझ्या असे प्रॉब्लेम आहे, माझ्या तुला तिथे स्वधर्माचं पालन कर. जिथे ठेवले सजन कसायला जिथे ठेवलं, ठेवले आनंदी तशी सावता बाबाला जिथे ठेवलं तिथे. ही कर्म करता करता स्वधर्माचं यथार्थ पालन होणार, त्यावेळेला श्री गुरु आपल्याला शोधायला येणार. श्री गुरु आपल्याला शोधायला येतात. हा माझा स्वानुभव आहे. शोधायला जावं लागत नाही, आपल्या डोक्यात पाहिजे आम्हाला गुरु करायचे हा प्रश्न पाहिजे. आणि आम्ही गुरु केले तर त्यांना तपासायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ते बसतात का, भागवत मध्ये बसतात का? तुकाराम महाराजांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं, तर त्यांचा लगेच असा भाव झाला. जिवंत असताना तुकोबराय गेले तेव्हा माझा झाला प्रेत रूप शरीराचा भाव. आपला अजून झालाच नाही, अजून तर आपण त्याच भूमिकेवर आहे. मृत्यूच्या शय्येवर झोपलेल्या माणसाची जी स्थिती आहे ना, ती परमार्थिक माणसाची स्थिती आहे. म्हणून तुकोबरायची गाढवावरून दिंड काढली तरी त्यांना काहीच वाटलं नाही, कारण त्यांचा झाला होता काय? प्रेत रूप भाव. आपला कधी होणार काय नाही. प्रेत रूप झालो आपण वस्तुस्थिती तरी जात नाही. 84 लक्ष मध्ये फिरायचे कार्यक्रम आता आपण करून ठेवतोय. आज जो आईंचा कार्यक्रम आहे, आजींचा कार्यक्रम आहे, हे 4 देह आहेत आपल्या शरीरामध्ये. 4 शरीर आहेत. पहिलं जे आहे स्थूल शरीर, त्याचा अंत्यविधीच्या दिवशी जो प्रोग्राम होतो स्मशानभूमीमध्ये अग्निसंस्कार, तो स्थूल शरीराला होतो. फक्त कोणत्या शरीराला दिला जातो अग्निसंस्कार? स्थूल शरीराला. आणि आजचा कार्यक्रम येतो कशा निमित्ताने? सूक्ष्म शरीराचे वाट लावायची आपल्याला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीते सूक्ष्म शरीरात सगळं सेव आहे. मोबाईल एवढाच आहे,
पण त्याच्यातलं जे सिम कार्ड आहे ते छोटं आहे, त्याच्यामध्ये बराच डेटा बसलेला आहे. तसा आपल्यामध्ये सूक्ष्म शरीर म्हणजे सिम कार्ड आहे, त्याच्यामध्ये 84 लाख शेवटची कर्म त्याच्यामध्ये बसलेली आहे. आणि ती कुत्रे मांजरं गाढवं झाडं झुडपं व्हायला जावं लागेल. मनुष्य जन्म झाला तर ईश्वर प्राप्ती झालीच पाहिजे. कीर्तन करतो पण ईश्वर प्राप्ती नाही, एक प्रकारचं नाटकच आहे ते. असं तुकोबरायचं म्हणणे, सोंगे छंदे काही देव जोडी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी व्यापक झालो. दोन तत्व व्यापक आहेत, एक आकाश आणि दुसरं हवा, त्याच्यानंतर तिसरं अग्नी, चौथं पाणी आणि पाचवं पृथ्वी. या सगळ्यांमध्ये जे मोठं आहे ना ते आकाश, आणि त्या आकाशामध्ये सगळे, या आकाशामध्ये मंदिर आहे, आकाशामध्ये पृथ्वीवरची सगळी सृष्टी त्या आकाशामध्ये. अशा ठिकाणी तू पोवाराय गेली. अनु रेणू मी थोकडा तुका आणि नाट बाबा म्हणतात मी वारा सोडून झालो, कारण आकाशाच्या खालचं तत्व जे आहे ते वारा कुठे नाही, पण वरती चंद्रावर नाही. असे तिथे का पाय उचललं तर पाय वरच राहतो, तिथे नाही आहे पण दुर्मिळ. त्याच्या खालोखाल ते तत्व. त्याप्रमाणे हाही दृष्टांत आहे, सिद्धांत असा आहे, तैसे भूततात माझे ठाई माणसं नाही, हे मी भगवंत आहे. तुम्ही आपण मनुष्य नाही, आपण परमात्मा आहोत हे समजायचं आपल्याला. कधी वृत्तीशय्येवर जायच्या अगोदर, जवळवरील सकळ सिद्ध आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कळून घ्यायच्या आणि त्या अनुग्रहामधून होणार. नाथबाबा म्हणतात मी तुम्हाला उपदेशक जरी झालो असतो किंवा मी साधना करतो, मी दिसतो याच्यामध्ये, तरी सुद्धा मी कला कुसरी काहीच नाही, परंतु बोलतो वचने हाती भाविके, त्याचे कारण तुमचा अनुग्रह लागलो पवन चालू चराचरी. आणि जो ज्ञानी झालेला आहे, ज्ञानी मनुष्य सर्वांच्या पाया लागतो. नामदेव महाराजांचं चरित्र पहा, त्याच्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात खरा संत जो आहे, खरा संत तो समाजाच्या पाया पडत असतो, समाजाला आपल्या पाया पडू देत नाही. हे नामदेव महाराजांना प्रतितीला आलं त्यावेळेला ते पंढरपूर मध्ये असताना संत महात्म्यांच्या भेटी झाल्या, त्या मुक्ताबाई त्यांच्या पाया नाही पडली, कारण ते टाईट मध्ये होते. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत नम्रता येऊ शकत नाही. ज्ञान झाल्यानंतर नम्रता होतो, नम्र झाला मग तेने कोण दिले अनंता, हेच सुरत्वाचे अंग, अंगे आणला हरी श्रीरंग. परमात्म्याला कवळ्यात आणलं, आपल्या आवाक्यात आणलं. एका जनार्दनी तुमचा दास. परवा साखळी महाराजांची क्लिप भेटली, त्यांची मोठी चिरंजीवी त्यांनी टाकलेले, काय आमची साखळी परंपरा आहे पहा, जो महाराजांची काय परंपरा आहे पहा, आणि आपण कोणत्या गबाळामध्ये. म्हणून तुकोबारा म्हणतात अनेक नका पडो. गबाळ म्हणजे काय, आपला कचरा नाही घरातला, आपण परमार्थातलं काय गबाळ गोळा केलेलं सार अवघे गबाळ चरण आहे तुकोबाराचं. डोळ्या आडील पडत परमार्थिक गबाळ जमा केलेले आपण या युनिफॉर्मला, या वक्तृत्वाला, या ग्रंथ साहित्याला, कथा सांगण्याला नाही म्हणत परमार्थ. म्हणून त्यांनी सांगितलं हे जे संतांचं जे वाङ्मय आहे त्याचं तू काय कर, मंथन कर. त्याच्याशिवाय बाकीचं वाया व्यर्थ कथा गोष्टी ऐकून कल्याण होणार नाही. मी आत्मा आहे, मला त्याची अनुभूती आणून द्या. होऊ शकते का आत्म्याची भेट, होऊ शकते का देवाची भेट, होऊ शकते का चोटकी सारशी होऊ शकते. भाव बळे आकळे आणि कर तळी आवळे, पैसा आली पैसा परमात्म्याचा साक्षात्कार होतो. भरला घडता खरी दिसे असं होतं, पण कधी अनुग्रहाचं ज्ञान झालं. या अनुग्रहाच्या योगाने आपल्या सूक्ष्म शरीराची, त्याचं दुसरं नाव आहे. सूक्ष्म शरीराचं दुसरं नाव काय आहे तर बाबा विनायक महाराज लिंग देह. त्या लिंग देहाचा नाश आज जो कार्य आहे, जो 10वा किंवा 13वा आपण करतो किंवा वर्ष श्राद्ध करतो, गावाकडे पित्र घालतो, कशासाठी? आमच्या वडिलांची, आईची, आजोबांची
जो सूक्ष्म शरीर आहे, तो लिंग शरीर आहे, त्याचा नाश होऊ द्या. त्याचा नाश केव्हा होतो माहिती का? ज्या वेळेला त्या साधूकडून बोध भेटतो आणि शरीरामध्ये गच्च त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो. त्यावेळेला कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे मग रामरूप. हे नवीन गाथ्यामध्ये. आणि जुने गाथे आहेत ना बाबा, त्याच्यामध्ये नामरूप आहे. त्याच्यामध्ये काय आहे? रामरूप. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. तुम्ही जुने गाथे बा, आमच्या आजोबांकडे आहे, त्याच्यात नामरूप, देवाचं नाव आणि रूप प्रगटलं जातं. त्यावेळेला त्या शरीरामध्ये जे आतमधल्या गाठी आहेत, तुका म्हणे सोडल्या अज्ञान रूपी ग्रंथींचं यथार्थ छेदन होऊन जातं. त्या आतमध्ये कटकट करत जातं. त्याच्यातूनच मला वाटतं आता हे जे ऑपरेशन चालू आहेत ना, कोणती ऑपरेशन म्हणतात ते कधी नाही करत त्याला, लेझरचं ऑपरेशन. त्या पद्धतीने त्या नामाच्या योगाने आतमधल्या ज्या अज्ञानरूपी ग्रंथी आहेत ना, कट 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 करत जातात. बघा काय औषध आहे. तुमची नस जर चालत नसेल, थोडी डॅमेज व्हायला लागली असेल, ती एक गोळी अशी झोपताना घ्यायची. कारण सकाळी उठल्या गरगर होईल, कारण त्या दौडतात दौडतात नसा, त्याच्यामध्ये तेज येतं. तसं नाम आहे नाम तुमचं, त्या शरीरामध्ये शौर्य निर्माण होतं. ते क्षत्रियांकडे होते. आपल्या शिवाजी महाराजांना तुकोबराईकडून बोध झालेलं. राजे आपले राजे जर माळकरी झाले, अनुग्रहित झाले, तर त्यांचा फायदा समाजाला होऊ शकतो. त्या लिंग देयाची गाठ सुटली जाते. तुका म्हणे सोडल्या गाठी झालो कोटी त्या मिठी पडली पायाजवळ, त्याच्या त्या गाठी सुटल्या. तिसरं शरीर आहे अज्ञानरूपी शरीरामध्ये. याचा तपास लावायचा आपल्याला. आपण फार हुशार आहेत ना, आपण लय बुद्धिमंत आहेत ना, इथे आपली बुद्धी खर्ची करायची. तिसरं शरीर आहे अज्ञान. आत्म्याबद्दल ज्ञान नाही आणि पंचमहाभूताबद्दल पण ज्ञान नाही. आणि असलं तरी तुम्ही वेदाचा अभ्यास केला श्री गुरूंच्या पश्चात, फळ नाही येणार तुम्हाला. तुम्हाला डिग्री भेटेल वेदांतचार्य. तुम्हाला त्याचं अनुभूती कधी येणार? संत अनुभूती आणून देतात. वेदात सांगितलेल्या गोष्टीची प्रत्यक्ष अनुभूती देतात. मिरची खाल्ल्यानंतर मिरची ताबडतोब तिची अनुभूती आणून देते. आणि जर जास्त खाल्ले तर उद्या सकाळपासून कळणार लगेच काय होणार. आंबट खाल्लं तर अंगाला पूर्णपणे काटा येतो वेगळ्या प्रकारचा. तसं नामस्मरणाने त्या अज्ञानरूपी ग्रंथीचं छेदन झालं तर तिसरं शरीर, कारण शरीर, ते संपलं जातं. आणि आता जेवढे पारमार्थिक म्हणून मिळवतात, गण टोपी वगैरे कडे घालून समजतं, ते चौथ्या देयामध्ये, चौथा देव महाकारण देव, या तिन्ही देयाच्या पलीकडे गेल्यानंतर खऱ्या परमार्थाला सुरुवात होती. आपण ताक पिऊन तुपाचे अनुभव पाहण्याचे हे पाहतो, आनंद घ्या ताक पिऊन. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये अमृत दिले तुम्हाला हात पाय धुवायला, प्यायला नाही. कशासाठी? हातपाय धुण्यासाठी अमृत दिलेले. ते नामामृत गोडी वैष्णवाला नामामृत सेवी सावकाश मोक्ष घोष त्याचे दृष्टी पुढे. असं संत जेव्हा आपल्याला अनुग्रह देतात, त्याला आपण डायरेक्ट तिसऱ्या देयात जातो. कोणत्या? कारणच्या पलीकडे जातो, महाकारण मध्ये जातो. तिथे ज्ञानोत्तर भक्ती संतांनी केली. आपण त्याची डम्मी कॉफी करतो, डम्मी कॉफी. बस. आमचे मित्र आहेत ते पोलीस मध्ये कामाला आहेत, आता रिटायर झाले, पण ते घरी येताना गण वगैरे घेऊन यायचे, युनिफॉर्म, गाडी सोडायला यायची घरी. लहान मुलाने पण पाहिलं नाही. तो म्हणला मला पण असा ड्रेस पाहिजे, अशीच गण पाहिजे. ते म्हणजे तुझ्या बर्थडेला घेऊ आपण ड्रेस. त्याला बर्थडेला घेतला तो असं डिचका काल केव्हा पवार आले होते, तर त्यांचा मुलगा सुद्धा गाडीत असं करत होता. आता वडीलचे बंदूक चालवतात, तीच बंदूक हा चालवतोय का? तसे आपण परमार्थामध्ये मिरवतोय, परंतु कसं मिरवतोय? त्या लहान बालकाप्रमाणे. याची आपल्याला खंत वाटली पाहिजे. मी काय आत्मसात केलो? जेवलो आणि पोट नाही भरलं तरी काहीतरी खावंसं वाटतं. इथं पोट भरलं पाहिजे आपलं. ते फक्त आणि फक्त ब्रह्मज्ञानानेच पोट भरू शकतो. आज ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांना म्हणावं लागले काय? माझं जीवन सफल झालं. महाविष्णूचा अवतार असून उभं आहे म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या
ते म्हणतात जन्म आलो त्याचे आज फळ झाले. कोणत्या अँगलने म्हणतात? माळ घातली म्हणून, नावाजलेल्या बाबांच्या संगती ते म्हणून जन्म आलो. कशामुळे? आत्म्याची अनुभूती आली. आत्म्याला मी असा प्रत्यक्ष पाहतो म्हणतात ते. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा कसा सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, देव कोण मी कोण जगत काय हे कोड माझं फिटलं. सामान्य ट्रेन मध्ये जो पेपर मधलं कोड सोडवतो त्याला किती आनंद होतो. हा जर आनंद झाला ना तर गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आत्म्याच्या आनंदात नाचणे वेगळे आणि डीजेवर नाचणे वेगळे. डीजेच्या नाचण्यापेक्षा टाळावर नाचणं चांगले, पटपदावर नाचणं चांगले. पण आपुलिया छंदे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे. मनाच्या आनंदामध्ये काय चुकणार? पाऊली चुकणार, पण तो आत्मस्वरूपात बोललेला असणार. का म्हणे मन नये वृत्तीवरी आत्म्याची वेळ झाली पाहिजे. कीर्तन, प्रवचन, तुळशीची माळ, एकादशी, श्रावण महिन्याचे उपवास, इतर जी मी धार्मिक कामं करतोय कशासाठी? मला प्रत्यक्ष आत्म्याचं दर्शन झालंच पाहिजे. आणि आत्म्याचं दर्शन घ्यायला गेल्यावर आपणच आत्मस्वरूप होऊन जातो. बाप रखमादेवर विठ्ठलाची भेटी आपले सवसाठी आपल्या स्वरूपासारखं करून ठेवलं. जय जय स्वस्वप्ने त्या आत्मरूपाची वेळ झाली तर मनुष्य जन्म सफल नाही. त्या महाकारण शरीरामध्ये संत असताना त्यांनी ज्ञानाचे उपदेश दिले. उपदेश देता देता ज्याला ज्ञान झालं त्याने कीर्तन प्रवचन करायचंच, पण मोठेपणासाठी नाही. साखरे बाबांच्या परंपरेत सांगितलं. साखरे बाबा जे ज्यांनी आता 6 महिन्यापूर्वी देह ठेवला पण आळंदीमध्ये, किसन महाराज साखरे बाबा, ते पुढे कीर्तनाला गेले आणि कीर्तनावरून आले आणि पॉकेट जास्त भरलं तर मनी ऑर्डर करायचे रिटर्न. आपण कल्पना करायची नाही. आपण उलट त्यांना मनी ऑर्डर पुन्हा करायला सांगायचं. का? पॉकेट कमी भरलं म्हणून. कारण ह्या नश्वर देहाबद्दल आसक्ती आणि त्या प्रॉपर्टी बद्दल आसक्ती कुठपर्यंत वाटेल? कचरा आहे तो. काय म्हणले तुकाराम महाराज? शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तर शेण
क्षेत्रामध्ये जाणार. हे मी गॅरंटीवर सांगतो. 95% म्हणलं तरी अजून 95%ला 14 शरीर आहे म्हणजे माहितीच नाही, पण सांगतो कारण संत म्हणतात सांगायचं. त्याच मध्ये सांगितलं का करायचं असतं कीर्तन प्रवचन, का करायचं असतं? आपल्या गुरूच्या उपकारातून रूपराई होण्यासाठी, त्यांनी आपल्यासाठी जो आटापिटा केलाय ते पुढे पाठवण्यासाठी करायचं असतं. नाव लौकिक मोठेपणा समाजात किंवा काय मानधन भेटत याच्यासाठी नाही, कारण काय द्यावे त्यांची काय मिळू शकतो, तर त्यांचं जे ज्ञान ते आपण पुढे द्यायचं असतं. बस हाच उद्देश असेल ना तर आपण ज्ञान घन होऊन जाऊ. आपण अशा शरीरात गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात. 4 देहाच्या पलीकडे गेले ज्ञानेश्वर महाराज आणि मग म्हणतात अभंगाच्या पहिल्या अगे संसार सुफल झाला आगे संसार चौथ्याच्या पलीकडे गेलेली आपण. ते म्हटले मी बनवलेलं आहे, मी ज्ञानेश्वर आहे, हे सुद्धा त्याच्यातून त्यांचं विरून गेलं. जात नाही हा. किती मनुष्य अज्ञानी असू द्या तरी देह बुद्धी लवकर जात नाही, म्हणून प्रार्थना करावी लागली तुकोबारांना. देवा आता ऐसा देहाचा विसर पाठीवर. अर्जुनाला ब्रह्मविद्या दिली आणि लढाईला पाठवलं. त्याला विचारलं काय झालं, तो म्हणला माझा मोह गेला सगळा, नष्टो मोह, माझा मोह निघून गेला. मी तू सांगशील ते तू करसी वचन तू सांगशील
त्याला मारील. तरी सुद्धा देवाला वाटलंच होतं येशील तू परत देव होतील, म्हणून अर्जुना या देहाचे बांधवडी न पडिले, दुःखाचे सागरी न बुडते. ज्ञानेश्वर महाराज बुडले याच्यामध्ये, ज्याला त्यांना खापर मिळू दिलं नाही, त्याला ताटी बंद केली होती, समाजाशी संबंध संपला. कोणत्या शरीरात आहे? मुक्ताताई म्हणतात चौद्याच्या पलीकडं, आणि मी जे सांगतो तुमची मुद्दल लढीवाळ मुक्ताबाई मुद्दल खायची नाही. ज्ञानेश्वर महाराज बाहेर या, आपण एक साधू झाले नियर काय वाया गेले हो. गंगा जळ उदय करा ताटी उघडा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा, त्या ज्ञानेश्वर समजतात. आणि हा समाज समजतात. एवढं सोपं नाही, पण ज्ञान जर झालं तर असं होऊ शकतं. ज्ञान झाल्यानंतर संत त्या ज्ञानाची साधना करून घेतात. ज्याने ज्ञान घेतलं त्याने ध्यान केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं मुख्य ज्ञान आहे ज्ञान, ते ज्ञान पैगा. पण त्या ज्ञानाची कोणाला खबर नाही, पण जर माहिती करून घ्यायची तर ज्ञानेश्वरी मध्ये ते ज्ञान, आणि त्याच्यामध्ये विनायक नारायण जोशी साखरे महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या जेव्हा ते ज्ञान लगेच आकडा लिहिला आणि खाली त्याचा अर्थ दिलाय. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. काला म्हणजे काय? देवाची नापली त्याचं नाव काला. काला म्हणजे जेवण केली आणि गेली लोक, 1000 लोक जेवली म्हणजे काला झाला नाही. देवाची नापली भेट. बाप रखमादेवर विठ्ठलाचे भेटी, बाप रखमादेवर जीविता जिवाळा. काही केलं वेगळा तुम्ही बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी नाही होणार, कारण ते काय झालं त्याच्याशी एक रूप झालेले. शिवपणा त्यांचा बाद झालेला आहे आता. हो, ते परमात्मा स्वरूपावर गेलेले आहे. अशा भेटीचं नाव इथं जाणं एवढं सोपं नाही. हे सांप्रदायिक लोकांचं, जुन्या महात्म्यांचं म्हणणं आहे. वस्त्राच्या धारेवर चालणं सोपं आहे, पण हे अवघड आहे. काय? ब्रह्मज्ञान मिळूनही पण ठसायला, आणि ठसलंच तर ब्रह्मज्ञान जरी एकदशी कपड्याला सुद्धा असतं. त्यांच्या वेगवेगळे छोटे छोटे त्याच्यातला एक पॉइंट जरी कळाला तर तो कळत नाही. बघा किती मोठ्याचं उदाहरण दिलं ना या अभंगाच्या शेवटी शुक मुनींचं, ज्यांनी भागवत सांगितलं पण त्यांना ज्ञान भेटलं तरी ते स्वतःला काहीतरी समजून. अहंकार लागे शुकाची हे पाठी, व्यासे उपरात हे दृष्टी गेली. बघणार नाही संत. तुम्हाला सांगतो, जर प्युअर ज्ञानी माणूस असेल ना, तो कोणाची हाजी हाजी करत बसणार, कोणाची हाजी हाजी करणार. या आले का या, गेले तर. अरुण बाबांचं एक वाक्य, आएगा तो वेलकम, जाएगा तो गर्दी कम. कोणाची हाजी हाजी संत करत नाही. कारण काय? नावडे जन धन आई वडिलांची ते कदर करत नाही. भक्तीच्या क्षेत्रात आई वडील आडवे आले. कोण कोणाला? प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, आणि राजमाता भरते निंद केली. राजमातेला मारणार होते, ती लाकडी येऊन लागले होते मागे, पण तू माझी आई आहे म्हणून तुला जिवंत सोडतो. चालेल, तुझं काळ कोण माझ्या समोर दाखवू नको. हे ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे. सत्याची कास धरणं हे सोपं नाही आहे. त्याची कास धरली पाहिजे. सत्याची कास धरणारं उदाहरण सांगतो इतिहासामधलं. नेताजी पालकरला पकडून नेलं तिकडे, त्यांना मुसलमान बनवण्यात आलं. त्यांच्या मुलाचं नाव मुसलमान ठेवण्यात आलं. त्यांना भरपूर मोहिमेवर पाठवलं झालं. डायरेक्ट तिकडं तुर्कस्तान वगैरे तिकडं पाठवलं, कारण इकडे हिंदू आहेत ते परत घोळ करते. आणि ज्यावेळेला बादशाहच्या नजरेत बसला टोटल मुसलमान झाला. मग महाराष्ट्रात पाठवलं मोहिमेवर. आता त्यांना वाईट वाटलं, ज्यांच्यासाठी मी तलवार उचलली होती शिवाजी महाराजांबरोबर, त्यांना मला मारायची पाळी आली. नको म्हटलं, मला नाही करायचं. आणि महाराजांना भेटायला गेले, शिवाजी महाराजांना युनिफॉर्म पण. आणि तिथे सांगतात महाराजांना भेटायला कोण आले काय सांगितलं, पण शिवाजी महाराजांनी त्यांना बोलण्यावरून ओळखलं. हे कोण आहे? नेताजी पालकर. तुम्ही
अहो मी येऊ शकतो पुन्हा, पण आता माझा मुलगा असा, मला कोण देणार, मला सुनबाई कोण देईल, माझ्या मुलाला पत्नी कोण देईल? शिवाजी महाराज म्हटले मी देईन माझी पोरगी, तुम्हाला धर्मात घेतो. त्यावेळेला पण काही वेळ पडत नाही, नाही आता नाही घेता येईल. त्याला काय म्हणतात, कशासाठी गेलो आपण इकडे, कशासाठी गेलो? जेव्हा ब्रह्मज्ञान कळलं जातं तेव्हा सगळे जात बीत गोत कुळ या सगळ्यावर मात होऊन जाते. त्यावेळेला त्याला चिरचिर लागली जाते. आठवलं? प्रल्हादे जनक सत्याची कास धरायची, सत्यासाठी. बघा प्रल्हादे जनक, प्रल्हादाने बापाचा विरोध पत्करला. कोणासाठी? आपली नाही धमक तेवढी, आपली धमकच नाही, सगळ्यावर पाणी सोडावं लागल. जेही धरीला दिले संसाराशी पाणी, जेही धरीला हरिपणे दिले. प्रल्हादाने बापाशी वैर पत्करलं. विभीषणे बंधू लंका सोडून देवाबरोबर आले, सत्याची कास धरली आणि राजमाता घडते निंद केली. सत्याची कास धरायची. सत्य काय? फक्त परमात्मा तत्व. त्या परमात्मा तत्वाचा अंगीकार. टीव्हीवर मालिका चालू ज्ञानेश्वर महाराजांची. जेव्हा पैठण मध्ये सभा घडली ना, तिथं तो महात्मा जो बसला होता, त्यांनी लोटांगण घातलं ज्ञानेश्वर महाराजांना. कोणती कपडे होती त्यांची? की देहबुद्धी सरण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा शरद त्याग केला होता समाजात. तिथून आपला खरा परमार्थान आपल्या स्वरूपाचं ज्ञान आहे. ज्यावेळेला ईश्वर तत्वामध्ये नदी पळते, गंगा पळते, यमुना पळते समुद्राला भेटण्यासाठी. समुद्राला भेटल्यानंतर तिची पळापळी थांबली जाते. परमात्मा तुका म्हणे गंगा सागर सांगा, गंतव्य स्थानावर जाऊन ती पोहोचली, आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. आता धावपळ थांबली. त्यावेळेला आपली धावपळ कधी थांबणार? आपण काय ठरवले? संसारात कृतार्थता भावना काय आपली? मुलगा झाला, त्याला चांगल्या शाळेत शिकवू, चांगल्या डिग्री होल्डर करू, त्याचा विवाह करू. त्याला मुलं बाळ झाली, त्याच्या नाताचं लग्न झालं का आपलं जीवन नातू पाहिला किंवा नातू पण तू पाहिला, झालं जीवन सार्थक आहे. असं जीवन आहे का आपलं? इथं कुत्री मांजरांचं जीवन जगणे आहे तसं. त्यांना पण नातू पण तू होता, कुत्र्या मांजरांना, झाडा झुडपांना, सगळ्यांना त्यांची वंशवेध चालू आहे. कशात कृतार्थता आहे? का म्हणे जन्मा आल्या ते सार्थक विठ्ठलाची. जसं मृदुंगाचार्यांना पाहतो, विनेकरांना पाहतो, तसा आत्म्याचा अनुभव आला पाहिजे. आणि आत्म्याचा अनुभव आणून देतो त्यांना संत म्हणतात, त्यांना महाराज म्हणतात आणि त्यांना गोवा म्हणतात. गोवा महाराजांच्या जुन्या गाथांमध्ये बोले तैसा आले गोवा. महाराज त्यांचं नाव आहे. विश्वातलं मोठं राज महाराज ज्याच्याकडे त्याचं नाव महाराज. कपडे घातले म्हणजे महाराज होत नाही. वकील काळे डगले घातले म्हणून होत नाही. आणि हा वकीलच एका काळा डगला घातलेला तर दुसऱ्या खऱ्या वकिलाला सुद्धा कळायचं नाही. कारण सगळं काय झालंय, तो कोर्टाच्या बाहेर जाऊन करायला तर दुसरा वकील सुद्धा कन्फ्युज होऊ शकतो. काय म्हणू शकतो, हा कोण असेल? तर त्याने नुसते काळे कपडे घातलेले आहेत. त्याप्रमाणे बाहेरच्या रंगाने बदलत नाही माणूस, अंतरंगाने. आणि कधी त्या शरीरापासून बाजूला होईल त्याची प्रक्रिया आहे. हो बघा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञान अग्नी चेतला ब्रह्मत्वेसी. जशी मग अग्निकुंडे विजय घातली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शेंगदाणे भाजले का ते टरपलाला लगेच सोडेल का नाही? तो शेंगदाणा टरपलाला सोडेल की नाही?
भात तुम्ही जर भरडून आणला चक्कीतून तर तो त्यांनी साळ आहे पहिली आणि त्याचं काय झालं आता तांदूळ झालं. त्यांनी सोडलं की नाही तसं आपलं झालं पाहिजे. अजून सोपं उदाहरण सांगू. आपण त्या खाटकांच्या लाईनला जर झालो मटन शॉपवाल्यांच्या इकडं, त्यांनी बघा ते बोकडी वगैरे टाकलेले असतात आणि त्यांची सगळी खोल काढलेली असते, उघड ठेवलेलं असतं. तशी स्थिती झाली पाहिजे परमार्थिक माणसाची. हे चारही देहापासून जेव्हा बाजूला होतो त्यावेळेला त्याचं जीवन कृतार्थ होतो. नदीचा जो साईडचा परिसर आहे त्याला उपाधी म्हणतात, म्हणून तिला गंगा आहे, तिला सिंधू आहे, यमुना आहे. पण समुद्राला मर्यादा नाही, अमर्याद आहे. तसा आत्मा अमर्याद आहे. कुठे नाही, सगळं जळी स्थळी काष्टी पाशाने भरलेले आत्मस्वरूपाने. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन होईल त्याच वेळेला या अभंगाच्या पहिल्या चरणातलं वाक्य आजी संसार सुफळ झाला. काय देखिले पाय विठोबाची. मी त्या परमात्म्याला पाहिलं आणि असं पाहतो असं नाही, पंढरपूरला जाऊन पाहतो असं नाही, तर त्या परमात्म्याला पाहता पाहता ज्ञानेश्वर महाराज गेले पंढरपूरला आणि पंढरपूरच्या परमात्म्याला पाहता पाहता ते मी परमात्मा असं कळलं जातं. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखमादेवर विठ्ठले मज ऐसे केले. मला परमात्मा स्वरूप करतात. संतांचं काम आहे हे. संत त्यांच्यासारखे करतात. गुरु साक्षात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ते परब्रह्म आहेत ना, त्यांच्या सोबत गेले आपल्याला परब्रह्म स्वरूप करतात, त्यांना संत म्हणतात. इथं माणसंच झालीत संत पडा म्हणे आमच्या पायावर होईल तुमचं कल्याण. आपल्यासारखा त्यांना अहंकार नसतो, आपल्यासारखा त्यांना लोभ नसतो, कामना नसती, आसक्ती नसती, कोणाविषयी द्वेष नसतो त्यांच्याकडं. त्यांचं ते सगळं बाद झालेलं आहे किंवा ठाईचं मूळ आलेलं आहे किंवा रित झालेलं आहे त्यांचं. त्यांना त्याच्याबद्दल काहीच अट्रॅक्शन राहिलेलं नाही, त्यांना संत म्हणतात. जसं झाडाला आंब्याच्या झाडाला दगड मारला तर आंब्याचं झाड परत आपल्या दगड मारतं का आंबा मारतोय? आंबाच देणार. तसं संतांना तुम्ही त्रास द्यायला गेले, विसोबाच्या त्रास द्यायला गेले, ब्रह्मज्ञानी झाले, नामदेव महाराजांचे गुरु झाले, आपण आहे त्या ठिकाणी, बाबा बी त्याच ठिकाणी ना आपण पण त्याच ठिकाणी. आपली जागाच बदलत नाही आणि आपली तशी इच्छा पण नाहीये का मला याच्यातून सुटायचंय. सुटायचे स्वामी विवेकानंद गेले, रामकृष्ण परमहंसाला म्हणतात मला तुमच्या सारखं व्हायचंय, मला ईश्वराचा साक्षात्कार करून द्यायचं. चल म्हणले, चल उद्या आंघोळीला बरोबर जाऊ. आणि घेऊन गेले आंघोळीला. ते छोटे होते आणि हे मजबूत होते, धरती मुंडी आणि असे खाली त्यांना बुडवलं. इतकं जबरदस्त ताकदीने बुडवलं ना, ते पण तेवढ्या ताकदीने असे झिडकारलं रामकृष्ण परमहंसांना. काय करता हे तुम्ही? ते म्हणले तू एवढी जी ताकद लावली ना आता मरायला लागलास ती, तशी ताकद तिथे लाव, मग झटकणी होईल. आपलं कसं आहे, अंग राखून आहे काम. आपल्याला असं नाही करायचं. ते शिवाजी महाराजांचे सरदार तसे होते, देह जावात वा संत वाङ्मयाप्रमाणे होते. ते त्यांचं एक लक्ष होतं, कारण हे राज्य श्रींच आहे आणि आपले बी चालले तुका म्हणे माझे हे जी सर्व सुखद पाहिलं श्रीमुख, पण अजून पाहिलं नाही, फक्त चालित आणि तंतोतंत चाललेलं आहे. चेंजेस काहीच नाही, बदल नाही. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला या देशामध्ये, ती या मातीची पावर आहे. वाल्याचा दरोडेखोराचा कोण झाला? रामायणाचार्य. रामायणाचार्याचा दरोडेखोर नाही झाला, दरोडेखोराचा कोण झाला? ही या मातीची पावर आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवा. भरत खंडे नरदेह प्राप्ती, परम भाग्याची संपत्ती. मिळत नाही मनुष्य शरीर. स्वर्गातले भिकारी खाली यायचं म्हणतात, खालचे वर जायचं म्हणतात. ते भोग प्रधान योनीतली लोक इथे आले, टकले झाले, भगवे कपडे घातले आणि जशी आहे तशी गीता विकतात आपल्या गल्ली गल्लीमध्ये नाचून. आपण फक्त क्लिप बघायची ठेवायचे घरामध्ये. आणि आपण जरी कोणी सांगितलं आपल्या माणसाने ज्ञानेश्वरी घेऊन ये, पंढरपूरवरून आळंदीवरून पकवाज घेऊन ये, तर पकवाज जर असला 2000चा तर त्याला सांगणार आपण 500 रुपये द्यायला लागतील जायचे. ज्ञानेश्वरी आणून दिली ना, त्याचे परत 100 रुपये घेणार की तुझ्याकडून रोज आणले. ही तर आपली भाषा आहे. आपल्याला उपकार करणं माहित नाहीये, आपल्याला फक्त पाहिजे. आपल्याला देण्याची दानत तयार होणार. ज्याला संसारात आसक्ती संपणार, आजी संसार सफळ झाला, सफल झाला. काय झालं? देखलिया पाय, परमात्म्याला मी प्राप्त केलं.
देव पाहावयासी गेलो तेथे देवची झालो असं देव पावयासी गेलो. देव पाहावयासी गेलो तेथे ही अनुभूती आपल्या जीवनात आली पाहिजे आणि ज्याने आत्म्याला पाहिलं तो गणपती बाप्पा आहे. देवा तुझी जय जय आत्म जय ओम नमो जय आत्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूच जो आत्मा झालेला आहे तो गणपती आत्मरूप देवा तूच गणेश. अशा प्रकारचं ज्ञान आपल्या जीवनात झाले पाहिजे. त्याच्यासाठी साधू शोधले पाहिजे. साधू त्यांना म्हणतात ज्यांना मुळापासून ज्ञान झालेलं आहे, ज्यांचे गुरूंची परंपरा पाहिजे. आपण जरी गुरु केलेले असले तरी आपल्या गुरूंची परंपरा एकतर भगवान विष्णूपर्यंत पाहिजे किंवा भगवान महेशापर्यंत आले पाहिजे. मुख्य महाविष्णू किंवा आदिनाथ उमा काय सांगितलं मच्छिंद्रनाथांना आणि पार्वती मातेला भगवान शिवानी नदीच्या किनारी पार्वती मातेला जेव्हा ते ज्ञान सांगत होते, कानात सांगितलं ज्ञान नदीच्या किनारी. काय सांगितलं असेल? काय सांगितलं असेल ज्ञान त्यांना? रामकृष्णाने सांगितलं असेल नाही का? त्या रामकृष्ण नव्हतेच. राम बी नव्हते आणि कृष्ण बी नव्हते त्यावेळेला. कृतयुगाचा सुरुवात आहे. ब्रह्मदेवाला काय सांगितलं? रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं काय? तेव्हा जगाची उत्पत्ती नव्हती, देव पण नव्हते आणि कोण पण नव्हते. त्यावेळेला त्यांना काय उपदेश दिला? त्या उपदेशाची आपल्याला गरज आहे आज. तो उपदेश जर भेटला तर आपल्याला सुद्धा वेळ लागणार नाही या अभंगाच्या अनुभूतीपर्यंत येण्यासाठी. देख लिया पाय विठोबाची. विठोबाची पाय भेटल्यानंतर आत्मरूप गणेशाचं दर्शन झालं. तो परमात्मा स्वरूप झाला. देव पाहावयासी गेलो. पण फक्त कीर्तनाला गेल्यावर देव पाहावयासी गेलो, देव गेलं. आणि घरी गेलं काय? मनुष्य. घरी गेलं पुरुष, पती, पत्नी, मुलं, आजोबा, सरपंच असं व्हायला लागलं त्यांना. त्यावर ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे फक्त कीर्तनात तो मज नको, मला घरी दारी भांडतानी काढतानी सगळे व्यवहार करतानी मला असं व्हावं. अभंगाचं दुसरं चरण.
निवृत्ती झालाय. असं होतं. ब्रह्मज्ञानाने ही स्थिती होती. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला साकार ज्ञान. श्री गुरु सारिका असला पाठीराखा. या स्थितीवर संत येऊन जाऊ शकतात. तुम्ही आपण पण जातो असे आता कितीतरी आहेत लोक, पण त्यांची आपली भेट घ्यायला आपली पुण्याई पाहिजे, मागच्या जन्माची शिदोरी पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ते तू बोलायचं होतं, तुका म्हणे होता बँकेत ठेवा असावं लागतं. पुण्याची शिदोरी पाहिजे, निष्काम पुण्याची शिदोरी पाहिजे. मी अमुक केलं, मी तमुक केलं, ही जोपर्यंत जाणे ही तोपर्यंत सकाम पुण्य आहे. पुण्याच आहे ते, पण कोणतं आहे? सकाम पुण्य ईश्वरापर्यंत येत नाही. सकाम पुण्य संसारात घेऊन जात आणि निष्काम पुण्य संतांपर्यंत आणि देवापर्यंत घेऊन जात. आणि सकाम पुण्य जगाकडे घेऊन जातं, संसारात घेऊन जातं. त्या निष्काम पुण्याची शिदोरी पाहिजे. तिथपर्यंत गेले पण थांब राहता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपली स्थिती सांगतात ते, त्यांना तसं काही नाही, पण त्यांनी स्वतःकडे घेतलं असं म्हणावं लागतं आपल्याकडे. तेव्हा तो दुसरा ते स्वीकारत असतो. तो माझा व्हावा, काय व्हावा? मी पांडुरंग झालो. एखाद्या पाय विठोबाचे ना ते होता होता मी कोण झालो? मी पांडुरंग झालो. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. कोण? वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मला निवृत्तीनाथांनी त्या पदावर नेऊन बसवलेलं आहे. संसारातून मला पार केलेलं आहे. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेषात्या गुरु विवेकावी. मी संसारातून बाजूला झाले, पण संसार मला खेचतो, परत देहबुद्धीवर आणतोय. तेव्हा मला तुम्ही त्या भूमिकेवर ठेवा. एक मागणी आहे ईश्वराकडे, त्याच्या गुरुंकडे मागणे, संतांकडे मागणे. बाबा आमचा शेवट करा, आम्हाला रस्त्यात सोडू नका. आमचा विश्वास आहे आम्ही थकलो राहतो तरी तुम्ही आम्हाला उचलून घेणार. भाग लिया माझं हात दिलं कडे त्यांचे जोडे. तो माझं बाबा, तो माझं बाबा. वेळोवेळा व्हावा पांडुरंग, काही क्षणापुरता नकोय. आणि असं ज्या वेळेला होईल, वेळोवेळा जेव्हा पांडुरंग होईल, आणि मग कोणत्या वेळेला शरीर असो अथवा जाओ, आणि तो केवळ वस्तूच आहोत. ज्या वेळेला मृत्यूच्या वेळेला सुद्धा आपल्याला असं वाटणार नाही मी मरणार आहे म्हणून. मृत्यू शरीरावर पडणारा माणूस रडणार नाही, आणि परमार्थिक माणूस रडत असेल तर समजायचं तो अजून देहबुद्धीवरच. आणि ती देहबुद्धी जाऊ शकत नाही. देहबुद्धीची पावर बघा. ज्यावेळेला भूल दिली जाते ना ऑपरेशन करताना, भूल, त्याला त्या पेशंटला ऑक्सिजन लावला जातो. त्यावेळेला तिथं एक प्रक्रिया स्टॉप होते. श्वास घेण्याची सुद्धा प्रक्रिया स्टॉप करून ती प्रक्रिया सुद्धा स्टॉप होते. तिथं त्या देहबुद्धीवर जाणून होता तेवढा शेवटचा तो पल्ला राहिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पॉइंट बाजूला गेले. त्या पॉइंटला तिथे गेल्यानंतर ती देहबुद्धीची ती पुन्हा माणसाला आणली, पण ब्रह्मज्ञान परत आठवलं आहे सांगण्याची. ज्यावेळेला ब्रह्मज्ञान मिळलं जातं तेव्हा देह सगळ्याशी संबंध तुटला. ज्यावेळेला भुलीचं इंजेक्शन मारलं जातं ना, त्यावेळेला त्याचा सगळा समाजाशी संबंध संपला. तो मेलाय का जिवंत आहे त्यालाही माहित नाही. कारण ज्यावेळेला भूल दिली झाली त्यावेळेला त्याचा श्वास सुद्धा बंद होतो. त्याप्रमाणे जेव्हा ब्रह्मज्ञानाची भूल चढली जाते तेव्हा निंदा अथवा वंदा आणि जेव्हा तुम्हा सारखे चालावे तेव्हा स्वहिता मुखावे. तुम्ही पूर्ण देहबुद्धीने प्रगटलेली आहे, आणि आम्ही जर त्याच्यात आलो तर आम्ही तसे संत म्हणतात आम्हाला बाजूला राहायचं. आता मला प्रत्येक क्षणाला मला पांडुरंगाच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू दे. तो मज भावा, तो मज भावा. एवढं सोपं नाहीये. किती हो शिकवाल, पण एक क्षण परत त्यांच्या जीवनात आला काय की या तिकुळ माझे श्रीरंगा वाचुनी. आता श्रीरंगा वाचून आणून ही एक स्थिती. आणि आता म्हणतात तो मज भावा, तो मज भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग. त्याच्यातला पहिला अभंग कोणता असेल? कोणता असेल? तो मज भावा. अजून मी झालो नाही, आणि नंतर अनुभूती आली, ऐलान करून टाकलं श्रीरंगा वाचो.
काय आता श्रीरंगा वाचोनी हे कशामुळे झालं? अभंगाच्या शेवट्याच्या रखुमादेवी
केंद्रबिंदू आहे. अभंगाचं ध्रुवपद हे काय असतं? केंद्रबिंदू आहे की नाही? कशामुळे झालं? माझा संसार सुपट, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावी, जाण आली, मला अनुभूती आली. याच्यामुळं मी परमात्मा स्वरूप झालो, पण मी त्या स्थितीवर कंटिन्यू राहत नाही. म्हणून देखील या पाय विठोबाचे, पण अजून पाय विठोबाचे देखील मी विठोबा झालो नाही, तुरा झालो पाहिजे. देखील या पाय विठोबाचे आता कोण झालो पाहिजे? मी विठोबाच झालो पाहिजे. आणि याचं लिंक कोणी शेअर केली मला? याची लिंक कोणी शेअर केली? आपण फक्त शेवटचं चरण आहे. बाप परमात्मा न विसंबे सर्वथा. काही झालं तर त्या गोष्टीला बाजूला करू शकत नाही, त्याच्यापासून बाजूला होऊ शकत नाही. हो, अशा निवृत्तीने तत्वता सांगितली. तत्वज्ञान संत देत असतात. आत्मज्ञान तयार आहे, तत्वज्ञान व्हावं लागतं. आणि त्याच्यासाठी तत्वज्ञ संत भेटले पाहिजे, पुराणिक नाही भेटले पाहिजे, कथाकार नाही भेटले पाहिजे. त्या उतारी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत नामदेव महाराज पहिले नव्हते, पण नंतर झाल्यानंतर कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन लागले. आपण लागू शकत नाही. आपण चपाती सुद्धा देणार नाही, दिली तर शिळी देतो. आणि दिली तर छोटा नैवेद्य देतो आपण, पण एवढं सगळं घेऊन पाळणार नाही. कारण का? त्याच्यामध्ये सुद्धा तो कण कण में है भगवान. जे जे भेटे मूत ते ते वाणीचे भगवंत. अजून आम्ही घरातल्यांना नाही भगवंत मानलं, सांप्रदायिक मध्ये आमच्या गुरुबंधूंनाच नाही मानलं, तर कुत्रे मांजरे तर बहुत दिल्ली तो बहुत दूर आहे. कारण तत्वाची ओळखच नाही आपल्याला. तत्वाची ओळख म्हणजे एक समुद्राचा थेंब पेलो तरी कळतं कसा आहे समुद्र. तुम्ही भाला पण शिजवायचो पहिला कुकर मधला नाही, तर मग शिजलेला कसा कळायचा आपल्याला? दाबल्यावर मग सगळे दाबत बसायचो का? एका शितेकडे भात नाही घाटावे लागत, एकाने कळलं जातं सगळं. तसं मी ब्रह्म आहे, पिंडात ज्ञान झालं तर तीच दृष्टी ब्रह्मांडात पेटली तर सर्वत्र वैकुंठ गेले. असे जे जे भेटे भूत त्या त्या वेळेला परमात्मा तत्वज्ञ तत्वज्ञान संत देत असतात. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम. तत्वज्ञानार्थ मूर्तींची दर्शन तर भरपूर केलेली आहेत आपण, पण तत्वाचं दर्शन झालं पाहिजे. तत्वाचं म्हणजे आत्मतत्व धरितोची ये. आणि ते तत्वज्ञ संत असतात, ते तत्वज्ञानच शेअर करतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीश तत्वदर्शनः. ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो. म्हणजे काय करून देतो? प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान देतो. आणि राम कृष्ण हरी म्हणजे ब्रह्मज्ञान नाही. ओम नमो भगवते म्हणजे महावाक्य नाही. हो, विठ्ठल विठ्ठल म्हणजे साधू बोध झाला नाही. ओम नमः शिवाय म्हणजे अनुग्रह नाही, दीक्षा नाही. ती एक स्वतंत्र वस्तू आहे संतांकडे. त्याच्यामुळे संत ही पदवी आहे त्यांना. ग्रंथातलं ज्ञान सांगणार म्हणजे संत नसतो. तुका म्हणे चाखोनी सांगे का? तुका म्हणे वाचोनी सांगे? चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. त्या ज्ञानेश्वरीचा ज्याला अनुभव आला एक तरी ओबी. काय ओबी अनुभव? मी परमात्मा स्वरूप आहे, मी राम आहे माझ्या हृदयात, त्याची मला प्रचिती आलेली. मी जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटलेलो आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी झाल्यामुळे मला आत्मदर्शन झालंय. दर्शनी समाधान अति जैसे. आता मला या संसाराबद्दल अट्रॅक्शन राहिलेलं नाही. लढाई मी खोटी खोटी करतो अर्जुन म्हणतो. या गोष्टीची तत्वज्ञानाने झाली. त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. सध्या दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये ब्रह्मविद्येबद्दल. आणि ज्यांच्याकडे ब्रह्मविद्या नाही ते उलट ठासून सांगणार असं काय नाही, आपलं चालू द्या, आपलं काय चालू द्या, तुमचं चालू द्या, पण आमचं काय? आम्हाला सोडवा बाबा. आम्ही तुमच्या चरणाजवळ आलेलो ना. तुकाराम महाराज बाबाजींकडे गेले तर सुटले. अनुभूती आली परमात्म्याची. निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांनी
माणिक भावंडांना संन्यासाची काढणी म्हणून समाजाने आवेरलं होतं. पण नंतर त्याच काळात डोक्यावर घेऊन नाचले. ब्रह्मविद्या भेटली जी शंकरापासून चालत आली होती ना, आदि गुरु शंकरा पासोडी जो बोधाचा संसारा झाला जो अमृते तो आगवा घेऊन कळी घेत आहे जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी. गहिनीनाथांनी निवृत्ती दादाला ते ब्रह्मज्ञान दिलं ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आणि सांगितलं ताबडतोब सुट. लोकांना कलिकाळ खातोय, संपवतोय, मनुष्य जन्म फेल होतोय, त्यांना ब्रह्मज्ञानाचा स्टॅम्प मार. एवढं करा जमलं तर. संतांचा शोध घ्या, ब्रह्मज्ञान घ्या, आपल्या मुलाबाळांना द्या, आई वडिलांना द्या, पत्नीला द्या. ती आपल्यासाठी घर सोडून आली तिकडून, तिचं आडनाव बदललं, गाव सोडलं. आपण माळ घातली तर त्यांना पण माळ घाला, आपण गुरु केले तर त्यांना पण गुरु करू द्या. त्यांना माळ घाला, आई वडिलांना ते द्या. ते ब्रह्मज्ञान घेतलं आणि त्याची साधना जरी झाली नाही तरी तो मनुष्य योनीलाच परत येणार. त्याचं नाव उद्धारतो. काही मी उद्धार पावे विचारलं ना, गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे देव बाबा मी कोण देव कोण. त्यांचा संबंध जोडता का? तो जोडतो संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. त्या ज्याने अनुग्रह घेतला, जेव्हा ब्रह्मज्ञान भेटलं, तो जरी गेला, साधना नाही केली तरी पुनर्जन्म मनुष्याचा. आणि ब्रह्मज्ञान न घेता जर मेला तर खंती ते न करा होणे गाढव पुत्रात करलेले पाट्यावर पुजलेले आपल्या स्टॅम्प पेपरवर तुकोबारांत लिहून देतो. ब्रह्मज्ञान प्राप्त करून या ब्रह्मज्ञानाला तत्वज्ञान म्हणतात. ते तत्वज्ञ संत स्वीकारती ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण निधले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञान गुण गम्य ज्ञान देवाला दरे निवृत्तीने दिले माझे हाती. बाप माझीवर नवी संबे सर्वता. निवृत्तीने तत्वता सांगितले. त्या तत्वाला जर मी धरलं तरच माझं त्याच्याशी कॉन्टॅक्ट, आणि मग त्या कॉन्टॅक्ट झाल्याच्या तत्वाला म्हणणार मला तुझ्यासारखं कर. तो माझं बाबा, तो माझं बाबा, वेळोवेळा बाबा पांडुरंग. आजचा जो उपक्रम आहे, आमचे गुरुबंधू शैलेश महाराज उतेकर, त्यांच्या आजी शेवंतीबाई बापू साळेकर यांच्या कार्याच्या निमित्ताने कीर्तन सभा 100% आजींचं काम झालं, न माळ घालता सुद्धा. हो, कारण नाताने ते घेतलेलं आहे. ज्याने एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला जरी ब्रह्मज्ञान झालं तर पूर्वजांना सुद्धा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो. आपण कल्पना नाही करणार, फक्त तुकाराम महाराज गेले वैकुंठात, आपण जाणार नसणार, हे आपल्या डोक्यात बसवलेलं आहे. आपण सुद्धा वैकुंठात जाऊ, आपल्या पूर्वजांना सोडू शकतो. एक ब्रह्मज्ञानी अख्ख्या साऱ्या कुळाचा उद्धार करू शकतो. पण हे आपल्याला पटणार नाही. पण गावातल्या एकाला कोरोना झाला तर अख्ख्या गावाला करील हे पटेल आपल्याला. लटीके ते रुचे आणि सास कोणाही न पचे. सत्य पचायला तेवढं हृदय आपलं व्यापक असावं लागतं. संतांचा बोध आपल्यापर्यंत यायला तेवढी पुण्याही असायला पाहिजे. आणि ती पुण्याही आजीची होती. आणि त्यांच्या योगाने तुमचं दर्शन आजींना सद्गती प्राप्त होईल. कारण नाताने गेलं, ज्या मुलाला 2 लाख रुपये पगार आहे ना, त्याची मावशी जरी गावावरून आली तरी तिला तो साडी घेऊन पाठवू शकतो. पण ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याच भागत नाही, तो काय दुसऱ्याचं करणार. तसा जो ब्रह्मज्ञान आणि कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी. बाबा तुमचं ज्ञान संपेलं नाही संपणार. का म्हणे पोटे देवे भरले नव्हे ते, अरे माग त्यासी पुरे धनी आणि का ते पुरे. अशा प्रकारचे हे ब्रह्मज्ञान आहे. ते तुम्ही आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय मरायचं नाही, तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं पण नाही. अंतिम आपल्याला मिळालेली ती गोष्ट साध्य करण्यासाठी मनुष्य जन्म, घरदार बायका पोरं बंगले बांधण्यासाठी नाही मिळालेलं आहे. देव जोडण्यासाठी मनुष्य शरीर आहे. आणि ते न करता जर गेला तर जन्मा येऊन तो काय केले, तो मुद्दल गमावली. मुद्दल दिली होती धंदा करण्यासाठी, त्याने धंदा संपवला, मुद्दल संपवली, चालला मागच्या बॅक टू पॅरेलिन, जिथून आला होता तिथं जावं लागेल. असो, तुमच्या शैलेश महाराजांच्या योगाने आमच्या आजींच्या कार्याला पुष्पवृष्टी करायला मलाही योग आला. मी माझं मत भाग्य समजेल. चांगल्या कामासाठी माणसाने नेहमी पुढे असावं. तर म्हणजे म्हणावं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साह्य. नाही तर येतो रे येतो रे येतो रे, मला नाही जमत मला नाही जमत.
कशाला म्हणतो तुका म्हणे सत्य कर्म, तुझ्यावर वेळ येते तेव्हा तू मागे का पळतो? अरे देह जावा तो सांगा ना, तानाजी मालुसरी लग्नाची पत्रिका द्यायला गेले होते शिवाजी महाराजांना, पण मोहिमेवर गेले. आपल्याच्याने एवढं तर नाही होणारायचं, पण थोडं तरी का म्हणे, फार नाही पण थोडा तरी बरोबर आपल्याला पचन पडेल, पचनी पडेल तेवढा करा. जास्त तर करू नका, कोणाला का त्याची अपेक्षा पण नाही. संतांना तर तुमच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. संत देण्यासाठी येतात, लुटण्यासाठी येतात. पंत संत देण्यासाठी येतात. हो, देह कष्ट होतात जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. देह पुष्ट विधी नाही, बेडका सारख्याची पोट नाही त्यांची. आत गेली खपाटी झालेली. खपाटी माहिती का, ते जनावर असतात उन्हाळ्यात खायला नाही भेटलं. तसं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकारी. मला टायमिंग दिला होता 12:30 पर्यंत, 12:15 दिलता, पण 15 वाढलेला चांगलं आहे. आता हे 12:15च्या पुढचा माझा ओव्हर टाइम मध्ये मोडला जाणार. ओव्हर टाइम डबल असतो. कीर्तनकाराने टायमिंग जास्त भेटला तर समाधान मानायचं, आणि ते टायमिंग गाण्यासाठी वाजवण्यासाठी खटाखटा त्याच्यासाठी खर्च नाही करायचा. तुला जे मिळालं ते द्यायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं. झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, आईसाहेब शेवंतीबाई बाळू साळेकर, ज्ञात अज्ञात सर्व मोठमोठे महात्मे. मला सर्वांचा परिचय नाही, पण तुमच्या पोलादपूरची आम्हाला खूप मदत आहे. आम्ही घाटावरचे पण आम्हाला खूप मदत. आपला वैष्णव, त्याचे तर 2 आजोबा होते. आज पहिले आजोबा पुढून वाजवत होते, दुसरे आजोबा गायन करतायत. आमचे दुसरे भगवान बाबा एकावर एक फ्री. आणि गोकुळाष्टमीवर आता श्राप असणार तुमच्या. एकावर एक 2 भगवान बाबा आलेले. आमचे पडमी माऊली ताईंचे वडील आहेत, ते बाबा अध्यक्ष आहेत. ते सर्व बाबा दुर्गाचार्य महाराष्ट्रामध्ये त्यांनी वाजवलं. असे मोठमोठे बाबा वाजवले. मी माझं भाग्य बाबा उपस्थित आहेत की नाही. आणि आमचे शिंदे महाराजांचा चिरंजीव तर एकदम एकदम मस्त. शिंदे साहेब आमचे माऊली, आमचे बाबा आहेत. बाबांना टोपी दिली दुसऱ्या बाबांनी, बाबा असतात घाटतो बाबांनी. तुझे का बाबा आहेत आमचे शिंदे महाराज, निशोद बाबा. आणि तुमचं वर्णन नाही केलं तर यांचं वर्णन केलं, यांना राग येईल आमचं नाव नाही उच्चारलं म्हणून. नाही, तुम्ही सुद्धा प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. ही वास्तव आहे का? ही ओळी अनुभव, वक्त्यांनी ही ओळी अनुभव. प्रभू तुम्ही महेशाच्या. महेश म्हणजे कोण? भगवान शिव. बरं, हे शिव मग ह्या पार्वती आहेत का? नाही, हे सुद्धा शिव आहे. आत्म्याला लिंग भेद नाही, आहे की नाही. आत्मा सर्वागटी एक आहे. तो सूर्य जसा एक, असा आत्मा एक अनेक रूपांनी नटलेला आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित सेवकी म्हणून बोलत नाव स्वीकाराची. झालेली सेवा संत चरणांच्या संतांच्या चरणावर समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर